नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला जे पण एम-एस-टी सी-ई-टीचे नोटीस असतात, जे पण माहिती असते ती या चॅनलवरती सविस्तरपणे एक्सप्लेन केली जात असते. ठीक आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एम-एस-टी सी-ई-टी बद्दल एक महत्त्वाची सूचना बघणार आहोत आणि ती सूचना म्हणजे पोर्टलवरती आलेली आहे आणि ती सूचना काय आहे तर सविस्तरपणे बघून घेऊया आपण. तर जे महाराष्ट्र एनसीए सीईटी 2026 ऑब्जेक्शन रिॲड्रेसल बद्दल इथं त्यांनी सूचना टाकण्यात आलेली आहे. तर इथं काय आहे बघून घेऊया आपण एक-एक करून. तर डेटेड 29/4/2026 वॉज डिस्प्लेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ सीईटी डॅश ऑब्जेक्शन ट्रॅकर वॉज मेड अवेलेबल फॉर द कॅन्डिडेट हू हॅव अपीअर्ड फॉर एमसीए सीईटी 2026 which was held on 30/3/2026 in total 2 session through महाराष्ट्र स्टेट. म्हणजे जे पण एमसीएचं एक्झाम झालेलं होतं ते दोन शिफ्टमध्ये 2 सेशनमध्ये घेण्यात आलेलं होतं. कधी तर 30/3/2026 रोजी म्हणजे 30 मार्चला घेण्यात आलेलं होतं आणि याचं जे पण विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन राईज केलेले होते क्वेश्चनवरती त्या क्वेश्चनबद्दल इथं सविस्तर माहिती देण्यात आपल्याला आलेली आहे. तर सेक्शन 1 आणि 2 असे कॅन्डिडेटनं काय केलं होतं की त्याच्यावरती ऑब्जेक्शन राईज केले होते. तर लॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग याच्यावरती 5 जे प्रश्न होते त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. त्याच्यामधून टोटल नंबर ऑफ व्हॅलिड युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन आयडी 4 आहे. त्याच्यासोबतच कम्प्युटर कन्सेप्टमध्ये एक क्वेश्चनवरती काय करण्यात आलं होतं तर एक क्वेश्चनवरती ऑब्जेक्शन राईज करण्यात आलं होतं. त्याच्यामधून एक गृहीत धरण्यात आलेलं आहे म्हणजे ते एकचे जेवढं आहे तेवढं ते रिॲड्रेसल करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर द फायनल रिपोर्ट ऑफ ऑब्जेक्शन रिॲड्रेसल इज ॲज फॉलोज म्हणजे खाली दिलेला आहे की कोणत्या प्रश्नाला मार्क दिलेले आहे आणि कोणत्या प्रश्नाला मार्क दिलेले नाही. तर आता बघून घ्या जी एक्झाम डेट आहे ती 30/3/2026 कारण एकच एक्झाम घेण्यात आलेली होती आणि पण ती 2 सेशनमध्ये घेण्यात आलेली होती. ठीक आहे. तर 3 एकदम सगळेचे सगळे मॉर्निंग शिफ्ट मधले होते. कधीचे होते सगळेचे सगळे मॉर्निंग शिफ्ट मधले होते. तर सेक्शन लॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट वरतीच दाखवलं मी की 4 प्रश्नांना काय दिलेलं आहे मार्क दिलेला आहे. काय दिलेला आहे 4 प्रश्नांना मार्क दिलेला आहे. 5 रेस करण्यात आले होते रिॲड्रेसल म्हणजे 5 प्रश्नावरती काय होतं की 5 प्रश्नावरती ऑब्जेक्शन उचलण्यात आलं होतं. पण त्या 5 पैकी 4 मंजूर झालेले, 1 मंजूर झालेला नाही. कम्प्युटर कन्सेप्टमध्ये 1 मंजूर झालेला, एक वरती ऑब्जेक्शन उचलण्यात आलं होतं आणि ते 1 मंजूर करण्यात आलेलं आहे. आता आपण बघून घेऊया कोणते प्रश्न होते ते मात्र 30/3/2026 पूर्ण मॉर्निंगचे आहे. तर युनिक क्वेश्चन आयडी ज्याची 20/18/10 आहे तर त्यांनी आन्सर की वरती ते अपडेट केलेलं आहे. ठीक आहे. दुसरं 20/18/12 जे प्रश्न आहे त्याला 2 मार्क शुड बी गिवन टू ऑल कॅन्डिडेट इन दिस सेशन. 2 मार्क सगळ्यांना देण्यात येणार आहे. तिसरा प्रश्न 20/18/20 असा प्रश्न आहे. तिथं तुम्हाला समजत असेल युनिक क्वेश्चन आयडी काय असते. तर त्याला पण 2 मार्क शुड बी गिवन टू ऑल कॅन्डिडेट. 20/18/24 सगळ्यांना 2 मार्क देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जे 30/3/2026 प्रश्न राईज केलेलं होतं लॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट वरती 1 2 3 4 5 ठीक आहे. याच्यावरती 20/18/27 याच्यामध्ये कोणता पण चेंज करण्यात आलेला नाही. म्हणजे हा मान्य धरलेला नाही. जे पण आपल्याला ऑब्जेक्शन उचललं होतं त्याच्यावरती हे मान्य नाही. त्याच्यानंतर 30/3/2026 मॉर्निंगमध्ये कम्प्युटर कन्सेप्ट होता. त्याची क्वेश्चन आयडी काय होती 20/18/55 याच्यात सुद्धा सगळ्यांना 2 मार्क अवॉर्ड देण्यात आलेले आहे. म्हणजे सगळ्या कॅन्डिडेटला 2 मार्क देण्यात आलेले आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल आणि कळाली सुद्धा असेल. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते या मेडिकल सिम्प्लिफाईड द्वारा संपूर्ण क्लिअर केले जात असतात नेहमीप्रमाणे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.